अजिबात ठेलाई नाही नको. पुरणार. पुढच्या अरे पण तुझं आठवड्यात काय, प्रचार सुरू तुझा पण करायचा आहे. संसार आहे ना इथं. अरे हो, मग? पण पुरले पाहिजेत ना. तेच म्हणतो. अरे वा, नमस्कार. हम्म. आज दुपारीच कसं काय येणं केलं? नाही, रत्नागिरीस चाललोय. तुम्ही वा पुढं. निवडणुकीचं तिकीट मिळालंय. हा? आजच निर्णय झाला. हा. वरून तार पण आली आहे. वा, हे अगदी बेस्ट झालं, अगदी बेस्ट झालं. दत्ताची कृपा. शेवटी गावाचं भलं करणाऱ्याला हा मान मिळाला, हे महत्वाचं. हो हो, भेंडे वकिलांनी गावासाठी आयुष्यभर केलं, त्याचं हे फळ मिळालं. हा. अरे, गावाची सेवा करता यावी म्हणून तर ही अवघड जबाबदारी हा. स्वीकारली. हा. पुढे काय होतं ते आता बघायचं. काय होतं म्हणजे दत्ता समोर बोलतोय, नक्की तुम्हीच निवडून येणार, हो. खात्री आहे आमची. तेव्हा तुमचा विजय नक्की समजा आणि कामाला लागा. याचा पोरगा नाहीसा झाला याची याला काही काळजी आहे का बघ. हो. आता निवडणुकीला उभा राहतोय. अरे याची लायकी काय? अरे पण गावात हायस्कूल बांधलाय ना. बांधलंय, पण शाळेला नाव देताना टिळक रानडे नाही आठवले, बायकोच आठवली ना. असा स्वार्थी माणूस गावाचं काय भलं करणार आहे? गण्याला म्हणावं, याच्या पोराचा तपास लावण्यात काही वेळ वाया घालू नकोस. आता म्हणे कोणी बेळगावचा कंत्राटदार आणलाय. ते कशाला? आता हा घरावर दुसरी माडी चढवायला निघालाय. खरं की काय? मग म्हणत असलास तर उद्या त्या कंत्राटदाराला फितवून तुझ्या समोर आणून उभा करतो. ते कशाला? तुझ्या घराचं काम त्याच्याकडे सोपू. बसू दे त्या भेंड्याला बोंबलत. अरे पण एवढे पैसे आणायचे कुठून? अरे इच्छा हवी, पैशाची व्यवस्था होईल. मुंबईत घर बांधायला हापिसातून रगड कर्ज मिळतं. बाबा, बाबा मी कशी दिसते? लहाने, हे गो काय थोबाड रंगून कुठून आलीस? आमच्या शाळेत नाच बसवतायत. काय? शाळेत कार्यक्रम आहे. भेंडी काका म्हणाले हिला घ्या म्हणून. धोनची पोरगी छान नाचे. तो भेंड्या लाट सांगेल, तुला अक्कल नको? भेंडे काकांनी आग्रह केला म्हणून मी भाग घेतला. भेंड्या आग्रह करतोय, चल घरी जा आणि कपडे बदल. कुणी पाहिलं तर लोक शेण घालतील माझ्या तोंडात. बॅक्कल कार्टी, चल ठीक आता. अरे त्या एवढ्याशा पोरीवर कशाला रागावतोयस? तो भेंडे खरा कावेबाज माणूस. म्हणजे? अरे गावात तुझी प्रतिष्ठा वाढते ना, हे त्या भेंड्याला बघवत नाही. आता तुझ्या पोरीला नाचून हा गावात तुझं नाक कापणार. अरे हे माझ्या ध्यानातच नाही आलं. खूप झाली शाळा, उद्यापासून तिची शाळाच बंद करून टाकतो. अरे अरे, हे काय करतोयस? कुठे निघालास? तो भेंड्या निवडून येऊ नये म्हणून आत्तापासूनच देवळात पारायणाला बसणार आहे. अरे पण माझा एक हे, नाक कापतोय माझं. बघतो त्याच्याकडे. मी गणेश धोंड देशपांड्यांकडून आलोय. या ना, या बसा. देशपांडे म्हणजे आमचे मेवणे. ते मला बोलले होते तुमच्याविषयी. तुम्हाला काय कर्ज हवंय? हो, म्हणजे तशी व्यवस्था होऊ शकेल ना? होईल ना, होईल. किती कर्ज हवंय? 15-20 हजार. कशासाठी? गावाकडे पैसे पाठवायचे होते. थोडंसं घराचं काम काढलंय. हे बघा, मी तुम्हाला अगदी उद्या सुद्धा कर्ज देऊ शकतो, पण माझं ऐकाल तर तुम्ही या कर्जाबिर्जाच्या भानगडीत पडू नका. सध्याच्या नोकरीच्या पगारात भागत नाही. ओढाताण होते. हो, बरोबरच आहे. एका नोकरीत भागण्याचे दिवसच राहिले नाही. तुम्ही चांगले तरुण आहात, वाटेल तेवढे कष्ट करू शकता. कष्ट करणाऱ्या माणसाला मी तुम्हाला सांगतो, मुंबईत काही कमी पडणार नाही. मला एखादी पार्ट टाइम नोकरी मिळेल का? मिळेल ना, मिळेल. मला दिवस पुरत नाही एवढं काम आहे माझ्याकडे. शाळा शिकवण्या, नाईट स्कूल, वर्षातून 1-2 गाईड्स. झालंच तर कमिशनवर हा ब्रोकरेजचा बिझनेस करतो. चांगली 7-8 हजार रुपये महिन्याला प्राप्ती आहे माझी. बाय द वे, तुम्ही BEd आहात ना? हो. मग 1000-1200 रुपयावर कारकुनी कसली करताय? शिक्षण क्षेत्रात या, इथे चांगला पैसा आहे. पार्ट टाइमच काय, फुल टाइम, चांगलं फुल टाइम माझ्यासारखं एज्युकेशन लाईनला वाहून घ्या. पण मग या नोकरीचं काय करू? सोडा. नाही म्हणजे तुम्हाला रिस्क वाटत असेल तर आधी नोकरीचा राजीनामा देऊ नका.
5-6 महिने इथे प्रयत्न करा, नाही जमलं तर नोकरी आहेच काय. इथे डिवोशन पाहिजे हो, डिवोशन अँड सिन्सिअरिटी. मग पैशाला काही तोटा नाही. प्रथम तुझ पाहता जीव वेडावला. उचलून घेतले. पुरे झालं. उचलून ठेवा ते आधी. अहो आत्ता येतील ते 2 जण. आज तो प्रथमच येणार आहे. हा असा पसारा पाहिला तर काय म्हणेल तो. काही म्हणणार नाही. तू उगीच अस्वस्थ होतेस. अगं तो आपल्या मुलीच्या प्रेमात पडलाय. पसारा बघून प्रेम मोडणार नाही काही. हे काय बेबी, एकटीच आलीस? हो. अगं तू त्यालाच घेऊन येणार होतीस ना. आम्ही सगळी तयारी करून तुमची वाट बघतोय. नंतर येईल का तो? पण आज येणार होता ना. आज काहीतरी काम निघालंय त्याचं. बेबी रोज भेटतो तरी तुला तो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 तुम्हाला उशीर झाला? वाजले किती? 12:30. अजून शेवटची गाडी यायची आहे ना? हो. तुम्हाला सांगायचं कसं, पण सुरेखाला शोधायला आलो तो मी. अहो सुरेखा अजून घरी परत आलेली नाही. संध्याकाळी मैत्रिणीकडे जाते म्हणून सांगून गेली होती. मला वाटलं तुमच्याकडे गेली असेल म्हणून 2-4दा तुमच्या घरी सुद्धा जाऊन आलो, पण तुमच्या दाराला कुलूप होतं. आता एवढ्या रात्री तिला कुठे शोधायचं? कुठे गेली असेल होती? मला काय ठाऊक नाही. म्हणजे तुमच्याकडे कधी काही ती बोलली होती का? माझा काय संबंध? धोंड, एक विनंती आहे. हे कोणाकडे बोलू नका. अजून 2 मुलींची लग्न व्हायची आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हळू 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 म्हणते ना. ठेव ठेव इथंच ठेव. अहो तो नानू कुठं आहे? सुपारी घेऊन जायला येणार होता ना. मला या घरातला आता काहीही विचारू नका. मी कोण? मी या घरात इथं असून नसल्यासारखा आहे. माझी अडचण होत असेल ना तर उद्यापासून मी देवळात बसत जाईन. मनात असेल तर वाढा, नाही तर लोकांच्या दयेवर जगीन. अहो पण एवढा त्रागा करायला झालं काय? काय झालं? वर तोंड करून विचारतेय मला. हे 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 पत्र वाच. काय लिहिलंय? पत्रातून बापाला शहाणपणा शिकवतोय. 4 पैसे मिळवायला नाही लागला तर बापाला हुकूम सोडायला निघालाय. पण एवढं झालं तरी काय? म्हणे लहानीला शाळेतून काढायचा कुणाला अधिकार नाही. पैसा बोलतोय पैसा. म्हणे ती मोठी दिसते, हा काही तिचा दोष नाही. नाचात भाग घेतला म्हणून काही बिघडत नाही. नाचवा नाचवा तिला. तूही नाच गावभर. म्हणे कर्जाची सोय होणार नाही. अरे त्या हवाय कोणाला पैसा? कुणाला लोभ आहे त्याच्या पैशांचा? भेंडे 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 सुटला. या वयात अशा मुलांकडून लाथा खाण्यापेक्षा मुलगा नाहीसा झालेला बरा. बेबी अगं जेवत का नाहीस? कसला विचार करतेस बेबी? अगं झालंय काय तुला? जेवत नाहीस, बोलत नाहीस, पूर्वीसारखी हसत देखील नाहीस. दिवसेंदिवस सुकत चालली आहेस. आरशात बघितलंस काय दशा झाली तुझी? अगं आता आम्ही थांबायचं तरी किती दिवस? हे बघ तुला आम्ही कधीही काहीही विचारलं नाही.
बेबी, अगं हे बघ, तुझ्यावर आमचा विश्वास आहे. तू ज्याची निवड करशील ना तो आम्हाला मान्य आहे. तुझी निवड चुकायची नाही याची खात्री आहे का आम्हाला? पण हे बघ, तू अशी रडवेली होऊन परततेस ना, ते मात्र आमच्याच्यानी बघवत नाही ग. बेबी, अगं कोण आहे तो? मला त्याचा पत्ता दे, मी त्याच्या घरी जाईन. तुझ्यासाठी त्याच्या घरी जायला मला कमीपणा नाही वाटायचा ग. रोज ठरवते तुला माझ्या आयुष्यातून पुसून टाकायचं. रोज ठरवते तुला माझ्या मनातून तोडून टाकायचं. रोज ठरवते समुद्रावर आपण जायचंच नाही, पण संध्याकाळ झाली की पाय समुद्राकडे वळतात. डोळे तुझी वाट बघतात. मी समुद्रावर डोळ्यात प्राण आणून तुझ्यासाठी उभी असते. मी गर्दीत वेड्यासारखी तुला शोधत फिरते, पण तू कुठे आहेस? समुद्राच्या गाजेतून कुजबुजतोस का तू माझ्याशी? तुझ्या शिवायचं आयुष्यच तुम्हाला उरू दिलं नाहीस. तुम्हाला आगतिक करून टाकलेस, तुबळं केलेस. तुझ्यासाठी आगतिक होण्यातही मला सुख आहे रे, पण तू कुठे आहेस? तू असं मला झपाटून कुठे नाहीसा होतोस? अश्विनी, उद्या सूर्य अस्ताला जात असताना समुद्रावर 7 घोड्यांच्या रथातून मी उधळत येईन. तुला घेऊन मी क्षितिजा पलीकडे जाईन. सुकलेल्या समुद्र फेसाचा 7 मजली राजवाडा मी तुझ्यासाठी क्षितिजावर बांधलाय. माझी वाट बघ अश्विनी, माझी वाट बघ. हा मिस्टर धोंड, मिस्टर धोंड. नाही, झोपा झोपा. दिवसभर शिकवायचं म्हणजे थोडा आराम हवाच नाही का? नाही, तास आहे वर्गावर जायला हवं. अहो, पोरांना काहीतरी लिहायला द्यायचं आणि इकडे येऊन बसायचं. पोरं आपले लिहित बसतात. बर, आणखीन काय काय चाललंय सध्या? चाललंय, सकाळी दादरला एका प्रायव्हेट शाळेत शिकवतो. दुपारी वांद्र्याला कोचिंग क्लास, मध्ये खाजगी शिकवण्या, रात्री इकडे. बट प्राप्ती किती होते? सुट्ट्यात 3-4 हजार. काय बघ, या व्यवसायात आल्याबद्दल खुश आहात की नाही? हो. अहो, पैशापरी पैसा मिळतो, शिवाय पोरांना शिकवण्याचं पुण्य. थांबा, इथंच थांबा. तुला मागे म्हणालो होतो ना, ते हे म्हणजे हेच ते कंत्राटदार. नमस्कार. चला ना, आज चला. नाही, खूप घाईत आहे, पुन्हा केव्हा तरी. फक्त 5 मिनिटं. त्यांना आग्रह करू नकोस, त्यांना अजिबात फुरसत नाही. आता मी एवढा आग्रह केला ना, म्हणून ते इथं आले. तर हे घर दुरुस्त करायचंय. होईल ना? नुसतं होईल नको, अगदी नवीन वाडा वाटला पाहिजे. वाडा करू. भेंड्यांचा बनवा बनवीचा कारभार इथं नाही. काय हो, यांचा मुलगा मुंबईला असतो, पैसे रोख मिळतील हो, पण कामात तक्रार नको. हा, पण अंदाजे खर्च काय येईल? काय काम किती आहे पाहावं लागेल. पुन्हा भेटा, मग सविस्तर बोलू. मी घाईत आहे थोडा. अहो, पण बरं, येतो. आता आळस नको, गणूला लगेच पत्र टाक. हो, चल चल. कोण आहे?
कोण आपण? मी मी हे देशमुखांचंच घर ना? हो. मी मी खोत खोत. काय काम होतं तुमचं? काम काहीच नव्हतं. तुम्ही आमच्या बेबीच्या ऑफिस मधले ना? हो, म्हणजे आमची ओळख आहे हो. पण मी सहज आलो होतो, म्हणजे घर बघायला. हो. अहो मग या ना, बसा. या. नाही नको, नाही. अहो घर बघायचं ना तुम्हाला? बघितलं ना, बघितलं. मी निघतो. हा, निघतो. हो. बरं निघा. अच्छा अच्छा, येतो. अहो, हा बेबीचा प्रियकर, ही बेबीची निवड. अगं असं बोलू नकोस. हा तो नसेल. अहो धोंड, धोंड, अहो आहात कुठे तुम्ही? हल्ली तुमच्या घरालाही कुलूप असतं आणि तुम्ही ऑफिसातही येत नाही. मी नोकरी सोडली. ऑफिसात कळवलं नाही? गरज नाही वाटली. अहो असं करू नका. एखाद वेळेस गोत्यात याल. सध्या करता काय? मी शिकवतो. हा, म्हणजे पोटा पाण्यासाठी काहीतरी करता हे महत्वाचं आहे. अहो धोंड, अलीकडे काळ मोठा कठीण आलाय. माणसाकडे पैसा हवा, पैसा, नाहीतर काही खरं नाही. आता आम्हीही 1.5 वर्षात रिटायर होणार. आमच्यासारखा माणूस 2दा मरतो. एकदा रिटायर झाल्यावर आणि एकदा त्याचं बोलवणं आल्यावर. तुमचं कसं काय चाललंय? ठीक चाललंय. कधी वेळ मिळाला तर त्या देसाईला भेटून या. का? त्याला काय झालंय? हॉस्पिटलमध्ये आहे तो. अलीकडे दारू खूप पित होता. ऑफिसमध्येही यायचा नाही. पाये चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत. बाहेर उभारून पैसे मागायचा, लोकांना शिव्या घालायचा. अत्यंत हुशार मुलगा. त्याची ही अशी अवस्था झाली. शेवटी बळजबरीनं हॉस्पिटलमध्ये भरती केला त्याला. तुमची खूप आठवण काढतो. या भेटून एकदा त्याला. अण्णा, फ्रान्सिस, गाडी इकडे नको, तिकडे पार्क कर. हा. तू कशाला आलीस इथं? तुम्हाला सगळ्यांना भेटायला. फ्रान्सिसला देखील तुम्हाला भेटायचंय. तो गाडी पार्क करून येईलच. अण्णा तुम्ही घरी चला ना, मी त्याला वर घेऊन येते. फ्रान्सिस, घरातून पळून जाऊन आमचं नाक कापलंस आणि वरती आमचा अपमान करायला त्याला तू इथं घेऊन आलीस. झाली एवढी शोभा पुढे झाली. चालते हो. तोंड मला कसं तरी होत आहे. मला चावी द्या, मी तुमच्या खोलीत जाऊन बसतो. तू बाजूला होतो. जाऊ दे मला. पूर्वी तुम्ही घाबरायचात मला, आणि अण्णा तर पार कोलमडून गेलेत. मी काही ग्रेट नाही, पण जगण्याच्या वेगाला माणसं अशी का घाबरतात? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गेली का होती धोंड? तिला असं हाकलून देताना बरं नाही वाटलं. गेली. समोर कोणी फ्रान्सिस नावाचा मेकॅनिक होता, त्याच्यावर पळून गेली. मी तिच्यासाठी प्रयत्न करत नव्हतो का? पण एवढे पैसे आणायचे कुठून? कुणी सरळ बोलत नाही, पण प्रत्येकाला हुंडा हवा असतो. हुंडा. आधुनिकपणाचा सगळेजण आव आणतात, पण आडून मुलीच्या बापाच्या ऐपत आजमावत असतात सगळेजण. छे छे, सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग कसं वाटवता येईल? तुम्ही जाणताच आहात, गेल्या 3 वर्षात मी पायात चप्पल घेतली नाही की अंगावर नवीन कपडे विकत घेतले नाहीत. 3 मुलींचा बाप म्हणून आधीच सर्वांनी टिंगल केली, त्यात ही भर. जाऊ दे धोंड.
तुम्हाला एक सांगायचं राहिलं. काय? देशमुख नावाची एक मुलगी 2-4 वेळेला ऑफिसमध्ये येऊन तुमची चौकशी करून गेली. शेवटी माझ्याकडून पत्ता घेऊन गेली. माझा एक सल्ला ऐकणार? तुम्ही आता लग्न करा. चांगली आहे ती मुलगी. नाही म्हणजे आमची सुरेखाही काही वाईट नव्हती, पण शेवटी नशिबात असावं लागतं. खरं तर मला तिच्यासमोर उभं राहण्याचंच धाडस नव्हतं. अपराधी असल्यासारखं वाटलं मला, म्हणून मी इथे येऊन लपून राहिलो. आता ती गेली असेल, मी जातो. काल तुम्ही घरी आला होतात का? हो हो, म्हणजे मी आपल्या पायाने नाही आलो, मी आलो आपोआप. मी ही फुलं आणली होती, तुमच्यासाठी आणली होती. तुम्हाला आवडतात ना? हं? मी तसा बरा आहे हो, म्हणजे खर्चा बरा आहे, नोकरीही आहे हो. बँकेत दरमहा 1000 टाकतो, व्यसनही नाही. मी हा दिसतो असा, पण मी तसा भित्रा नाही. हा, मी घाबरत नाही तसा. तू माझ्यावर प्रेम करतेस? आज हे असं काय विचारतोस? हो की नाही? शब्दात कधी सांगता येतं सगळं? हो की नाही? हो. माझ्यावरच का करतेस? किती विचार नाही केला. मला नाही सांगता येणार. मग आता विचार कर. आता विचार केला तरी माझं मत नाही बदलणार. मला तू आवडतोस. का? कारण तू वेगळा आहेस. आसपासची सगळी माणसं आकसलेली, पायाभोवती विटभर वर्तुळ आखून त्यातच जगू पाहणारे, पण तू वेगळा आहेस. वर्तुळ तोडून जगू पाहणारा. आत याला सांगणार आहेस का मी जाऊ? ये. मी इथे आले त्याचा राग नाही ना आला? हं? बस. काय झालंय तुला? कुठे काय? 2 महिने ऑफिसमध्ये पण आला नाहीस. नोकरी सोडली. मला नाही सांगितलंस? त्यात काय सांगायचंय? कंटाळा आला, नोकरी सोडली. माझाही कंटाळा आलाय.
समुद्रावर पण आला नाहीस. ते आता शक्य नाही. का? समुद्रासाठी आता माझ्याकडे वेळ नाही. सकाळी 8 ते रात्री 10 मुलांना शिकवत असतो. मग रविवारी काय करतोस? खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस. कशासाठी स्वतःला इतका कष्टावून घेतोयस? किती हाल करशील जीवाचे? दमून भागून गेल्यासारखा दिसतोयस. का असा ऊर फाटल्यासारखा धावतोयस? आणि अंगात ताप आहे तुझ्या? हो. औषधं घेतलीस? डॉक्टरांकडे गेला होतास ना? काही फार मोठा आजार नाही झालेला मला. साधा ताप आहे. अरे पण जेवतोस तरी का वेळेवर? हो. कुठे? हॉटेलात. बरं असतं ना जेवण? पोट भरतं. आज असं कर, तू इथे पडून राहा. मी स्वयंपाक करते आणि माझ्या हाताने तुला भरवते. नको, मला जायला हवं. आज नाही गेलास तर नाही चालणार का? उपकार नाही करत कोणावर. मोजून पैसे घेतो. जायलाच हवं. तू कशाला आली होतीस इकडे? एक विचारायचं होतं. रागवणार नाहीस ना? काय? किती दिवस थांबायचे मी तुझ्यासाठी? डोळ्यात प्राण आणून किती दिवस समुद्रावर मी तुझी वाट बघायची? लग्न तरी करणार आहेस ना माझ्याशी? तू पैशा मागे धावू नकोस रे. हे आहे एवढं पुरे आपल्याला. आणि आहे त्यात मी तुला सुखी ठेवी. घर उभं करायला काही फक्त पैसा लागत नाही, पण खूप प्रेम मात्र लागतं. अच्छा, उशीर होतोय. निघतोस तू? तू निघ, मला थोडा वेळ आहे. आपण बेबीचे वडील? हो. आपल्याला वेळ आहे का? हो, मी घरीच असतो. बसा ना. आपण चहा घेणार की कॉफी? अहो नाही नाही नाही, मी घाईत आहे. माझं तुमच्याकडे काम आहे. काम? बोला. मी बेबीशी लग्न करायचं म्हणतोय. हा, पण त्याआधी माझी एक अट आहे. सांगा. मी हुंडा घेणार. अगं, यांच्यासाठी काहीतरी. मी घाईत आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं अजून. उत्तर आत्ताच हवंय? होय. पण आपली अपेक्षा काय? नाही म्हणजे रक्कम सांगा. 40,000. 40,000? माझ्यासारख्या मुलाला 40,000 रुपये काही जास्त नाहीत.
व्यवहाराला धरूनच आहे हे. कबूल. हा, मग माझी बेबीशी लग्न करायला काही हरकत नाही. पण पुढच्या आठवड्यात पैसे तयार ठेवा. माणसाने व्यवहाराला चोख असावं. आज मी ऑफिसमध्ये गेलेच नाही. म्हणजे ऑफिसमध्ये निघाले होते, पण तुला भेटायला इथे शाळेत आले. मला वाटलंच तू शाळेत भेट. तुझ्या वडिलांना म्हणावं की सिमेंट, रेती, लोखंड सगळंच महागलंय. निदान आणखी 10,000 तरी लागतीलच. अच्छा. धोंड, आ आ आ धोंड, तुम्ही होता कुठे? तुमच्या गावून कोणीतरी तुम्हाला भेटायला आलं होतं. 1-2 माणसं होती. तुमच्यासाठी बराच वेळ थांबली होती. कोण? कशासाठी आली होती? प्रेत ताब्यात घेण्यासाठी. प्रेत? कोणाचं? लखूचंच असावं कदाचित. नाही, दूर उत्तरेकडे सापडलं म्हणे. शेवटपर्यंत प्रेत ओळखता आलं नाही. तुम्ही ओळखाल म्हणून बराच वेळ थांबले होते. शेवटी गेले ते. शेवटी एकदाचं नवीन घर उभं राहिलं. मी जबाबदारीतून सुटलो. आता इथं नव्या वास्तूतच तुझं लग्न करावं अशी तुमच्या मातोश्रींची इच्छा आहे. आज संध्याकाळचं मला इथे बघून तुला आश्चर्य वाटलं असेल. मी आजपासून सगळ्या शिकवण्या सोडल्या. नाईट स्कूलचाही राजीनामा दिला. आता मी रोज संध्याकाळी इथे येऊ शकतो. आता कसं शांत वाटतंय. गेल्या कित्येक वर्षात मी स्वतःसाठी असं कधी जगलोच नाही. सतत दुसऱ्यांची देणी फेडण्यासाठी धावत राहिलो. धावता धावता लखूचा आधार शोधला. त्या देसाईची मरण मरत राहिलो. आता मी या सगळ्यातून मोकळा झालोय. गावाकडून वडिलांचं पत्र आलंय. नवीन प्रशस्त घर उभं राहिलं. वडील अगदी खुश आहेत. माझ्याकडे काय काम आहे? खूप गप्पा मारायच्या. मी न जगलेल्या दिवसांच्या गोष्टी सांगायच्या. आता सूर्य बुडेल, अंधार होईल. हे बघ, सूर्य बुडून पुन्हा उगवला ना तरी आपण इथून उठायचं नाही. माझ्याकडे काय काम होतं? गावाकडे लग्नाची तारीख कळवायची आहे. कुणाचं लग्न? कुणाचं म्हणजे काय? तुझं आणि माझं. माझा काय संबंध? तुला ठरलेले सगळे पैसे मिळालेत ना? हो. मग आता आपण लग्न नको करायला? ते तू कर. तुला कोणी अडवलं? पुन्हा व्यवहाराची बोलणी करून तुला कुठेही लग्न ठरवता येईल. फार सोपं असतं ते. मग मी घेतलेल्या पैशाचं काय? ते तर घरासाठी खर्च झाले. ते पैसे तुझेच होते असं समज. कोणाचे उपकार नको आहेत मला. मी तुझे सगळे पैसे फेडीन. उद्या उजाडल्यानंतर पुन्हा एकदा धावायला सुरुवात करीन. पुन्हा शिकवण्या करीन. तुझी पैन पै फेडीन मी. शिकवण्या धरून घेतलेले पैसे परत करशील, पण मी तुझ्यावर केलेलं जीवापाड प्रेम कसं परत करता येईल तुला? कारण ते तू कधी स्वीकारलंच नव्हतंस.
उखार फेडायची भाषा करतोस. माझ्या पैशाचं ओझं वाटतंय तुला. मग मला एक सांग, माझ्या प्रेमाचं ओझं नाही वाटलं तुला कधी? त्याची थोडी तरी परतफेड करावी असं एकदाही वाटलं नाही तुला? मी रोज तुझ्यासाठी रडले. प्रेमातल्या काही फसव्या क्षणांनाच मी माझं सगळं आयुष्य चखडून टाकलं. तुझ्याशिवाय छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सुद्धा घेता येत नव्हता मला. माझ्या प्रत्येक गोष्टीत तुझं असणं आवश्यक होऊन बसलं होतं. आणि तू माझ्यासाठी कधीच नव्हतास. कधीच नव्हतास अश्विनी. पण आज पहिल्यांदा तुला तोडून उभारायचं धाडस मला झालंय. मी अत्यंत आनंदात आहे. तू पुन्हा हात पुढे करून मला पांगळ करू नकोस. अश्विनी, आता तू पैसे दिलेस तरी मी त्या पैशाला स्पर्श करणार नाही. त्या पैशाचं ओझं बाळगूनच तुला आता जगावं लागेल. अच्छा, गुड बाय. तुझा किनारा तुलाच माहीत, किती निखळतो क्षितिजापासून. इथे सारखी ठिणगी फुटते या वाळूच्या कणाकणातून. साठवणीने कळी कळीच्या मी काट्यांनी पिडलो आहे. पाचोळ्याने झाड ठिगळता मीच कितीकदा वठलो आहे. पंख चोरूने घार मनाची पिंड पिसातून सोसत आहे. अनघरट्याची काडी काडी हुंकाराने ठणकत आहे. इथे असा हा लासत पोळत खुडून घेतो मीच मला. तुझा किनारा तुलाच माहीत, किती निखळतो क्षितिजापासून. तुझा किनारा तुलाच माहीत, किती निखळतो क्षितिजापासून.